नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई, वेदस्पर्श आयुर्वेद कार्डिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका. आत्ताच माझ्याकडे एक रुग्ण येऊन गेली. ती काही रिपोर्ट्स घेऊन आली होती. तर विशेष म्हणजे ती एका डॉक्टरांकडे जाऊन आलेली आहेत आणि त्या डॉक्टरांनी तिला सांगितलंय की तिला एक 4-5 दिवस ॲडमिट राहावं लागेल आणि जर ती ॲडमिट झाली नाही तर तिची गर्भपिशवी खराब होऊ शकते, तिच्या गर्भाशयाला धोका आहे. आता खरं सांगायचं तर रुग्णाचे जर लक्षणं पाहिली तर लक्षणानुसार असं काहीही आहे त्या रुग्णाला गर्भाशयाचा त्रास असं तर जाणवत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुग्णाने रिपोर्ट्स करून आलेली आहेत, तर त्या रिपोर्ट्ससुद्धा त्यांनी त्या डॉक्टरांना दाखवले आणि रिपोर्ट्सनुसारच डॉक्टरांनी त्यांचं हे मत सांगितलेलं आहे. आता जर सोनोग्राफीचा रिपोर्ट्स मी टाकते इथे सोशल मीडियावर. आता ह्या रिपोर्ट्स मी सोनोग्राफीचा रिपोर्ट्स टाकते. आता हा रिपोर्ट जर व्यवस्थित स्टडी केला तर या रिपोर्ट्समध्ये काय आहे, तर या रिपोर्ट्समध्ये पाहिलं तर सगळे अवयव जे आहेत, लिव्हर असेल, स्प्लीन असेल, किडनी असेल, हे सगळे नॉर्मल दाखवलेले आहेत. त्यानंतर गर्भाशय सुद्धा नॉर्मल आहे. गर्भाशयात कुठेच गाठ नाही, कुठेच अंतर्गत रक्तस्राव किंवा कुठलंही काहीही त्याच्यामध्ये नाही. ओव्हरीज म्हणजे बीजाशयामध्ये सुद्धा गाठ वगैरे काहीच नाही. आणि जर लक्षणांचा विचार केला तर रुग्णाला कुठलाही डिस्चार्ज नाही, अंगावरनं रक्तस्राव वगैरे जात नाही किंवा व्हाईट डिस्चार्जसुद्धा नाही आहे, ओटी पोटात दुखत नाही आहे, रुग्णाला ताप नाही, इन्फेक्शन आहे, काहीच नाही आहे. म्हणजे रुग्णाच्या रिपोर्ट्समध्ये जे दिलेलं आहे ते आहेत की माइल्ड फ्लुइड इन पेल्विस. आता माइल्ड फ्लुइड म्हणजे काय, तर एक थोडंसं लिक्विड जे काही आहे, पाणी आहे, तर ते पेल्विक रिजनमध्ये आहे. तर ते कशासाठी असतं किंवा कशामुळे असतं, जर तुम्ही सोनोग्राफीचे बरेचसे रिपोर्ट्स पाहिले तर जवळजवळ प्रत्येक रिपोर्ट्समध्ये फ्री फ्लुइड इन पाउच ऑफ डगलस अशा पद्धतीचा रिपोर्ट्समध्ये लिहिलेलं असतं. आता हे फ्री फ्लुइड म्हणजे काय आहे, तर ज्यावेळेस ओव्ह्युलेशन होतं म्हणजे बीज फुटतं तर त्यावेळेस थोडंसं पाणी तयार होत असतं आणि ते पेल्विक रिजनमध्ये काही दिवस राहतं आणि ते ऑटोमॅटिकली कमी होऊन जातं. म्हणजे ते सगळ्यांमध्येच घडतं. ओव्ह्युलेशन नंतर, बीज फुटल्यानंतर ते नॉर्मल आहे, ते आजारामध्ये गृहीत धरल्या जात नाही. पण जर इन्फेक्शन असेल, ताप असेल, डिस्चार्ज असेल, ओटीपोटात खूप कळ आल्यासारखं दुखत असेल किंवा वेदना असतील तर मात्र त्याला तपासणी करण्यासाठी किंवा सेकंड ओपिनियन घेण्यासाठी पाठवण्यात येतं. पण आता माझ्याकडे जी रुग्ण आलेली होती तिला यापैकी कुठलाच त्रास नाहीये. तिच्या पोटात दुखत होतं म्हणून ती डॉक्टरांकडे गेली होती आणि म्हणून डॉक्टरांनी सोनोग्राफीचे रिपोर्ट्स केल्यानंतर ओपिनियन दिलं. पण पोटात दुखतं तर पोटात कुठे दुखतंय, तर तिच्या छातीच्या थोडंसं खाली, म्हणजे छातीच्या थोडंसं खाली पोटामध्ये दुखतंय आणि तिची व्यवस्थित तपासणी केल्यावर लक्षात आलं की तिला ॲसिडिटीचा त्रास आहे आणि हा ॲसिडिटी ज्यावेळेस वाढते त्यावेळेस तिच्या थोडं थोडं पोटात दुखत असतं. म्हणून ते डॉक्टरांकडे गेले आणि तिने सोनोग्राफीचे रिपोर्ट्स केले. कन्फ्युजनमध्ये होते म्हणून त्यांनी सेकंड ओपिनियन घ्यायचं म्हणून माझ्याकडे आले होते. काही ॲसिडिटीची औषधे दिली, आता रुग्णाला बरं वाटतंय. पण डॉक्टरांनी हे सांगण्यापूर्वी थोडासा विचार करायला पाहिजे किंवा मग रुग्णाने अशा वेळेस काय करावं. जर माइल्ड फ्री फ्लुइड आहे, बाकी सगळं नॉर्मल आहे आणि डॉक्टर जर असं सांगत असतील तर सगळ्यात पहिलं आहे की एकतर त्रास तुम्हाला मी मगाशी सांगितला तो त्रास असेल तर निश्चितच तुम्ही डॉक्टरांचं ऐका किंवा दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून घ्या किंवा एक 15-20 दिवसांनी पुन्हा सोनोग्राफीचा रिपोर्ट करा. मात्र डॉक्टरांनी सुद्धा अशा ठिकाणी अशा पद्धतीनं घाबरवणं मला तरी चुकीचं वाटतं. बाकी रुग्णांनी अशा वेळेस सेकंड ओपिनियन घेणं अत्यंत गरजेचं असतं.